मान्यवर, मंचासमोरील सर्व मान्यवर, आज आपण या ठिकाणी ज्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्त एकत्रित जमलेलो आहोत, आपल्या सर्वांचे लढाऊ शिक्षकांचे नेते राजकुमारजी कदम सर. मित्रो, कारण शिक्षक कसा असावा, जर शुभेच्छा द्या म्हटलं तरी 75, 60, 80 किलोमीटरचा प्रवास करून आलेला आहे, 2 मिनिटं बोललं पाहिजे. नाहीतर अनेक नियोजनबद्ध कार्यक्रम सोडून आपण येतो आणि 2 मिनिटं 1 मिनिटं शुभेच्छा द्या. शुभेच्छाचे संदेश आपण व्हॉट्सअप मेसेजवरही देऊ शकतो, ते देता येतात. पण शिक्षक कसा असावा याचं एक उत्तम मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपण राजकुमार कदम सरांकडे बघितलं पाहिजे. शिक्षक हा समाज शिक्षक असला पाहिजे. समाज शिक्षक याची व्याख्या आपण अशी केली पाहिजे की आजूबाजूला चोहीकडे अन्याय घडत आहे आणि वर्गात शिकवणारा शिक्षक ब्र शब्द काढायला तयार नाही. आजूबाजूला लोकशाहीची पूर्णता पायमल्ली होत आहे, वर्गातला शिक्षक बोलायला तयार नाही, तर भविष्यातील नागरिक, हा देश उभा करणारे युवक, तो शिक्षक घडवू शकत नाही. राजकुमार कदम सरांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून, आपल्या वाणीच्या माध्यमातून, आपल्या संघटन कौशल्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शिक्षकाची जी भूमिका आहे ते कार्य योग्य पद्धतीनं करण्याचं काम केलेलं आहे असं मला मनोमन वाटतं. म्हणून या प्रसंगी बोललं पाहिजे. कारण बुद्ध म्हणाले, ज्ञान म्हणजे प्रकाश. 12व्या शतकात बसवांना म्हणाले, शिक्षण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग. महात्मा फुलेंनी आपल्याला दिशा दिग्दर्शन करत असताना विद्या मती गेली सांगितलेलं आहे. बाबासाहेबांनी सांगितलं, शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध आहे, जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. खऱ्या अर्थाने ज्या पिताजींचा, मातोश्रींचा आपण या ठिकाणी सत्कार केला, त्यांनी त्यांच्यामध्ये गुरगुरण्याची शक्ती निर्माण केली. म्हणून राजकुमार कदम सर आज आपल्या समोर दिसत आहेत. या मातांना, पितांना मी नमन करतो आणि माझ्या लांबत चाललेल्या वाणीला विराम देतो. त्यांच्या उत्तर आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांनी अधिक संघटन विकसित करावं, संघटना मजबूत कराव्या, शिक्षण क्षेत्रावर, शिक्षकावर होत असलेले हल्ले परतून लावण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी. ती आपल्यातूनच ती शक्ती निर्माण व्हावी. आपणही ती शक्ती अगदीशीर बळकट करावी अशा आशावाद व्यक्त करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.